प्रेक्षकांना सुद्धा असं वाटलं की अरे हे तुम्ही आमच्या घरात चुकून कॅमेरे लावलेत का काय चोरून, आणि त्यातले संवाद तुम्ही लिहून घेतलेत का काय असं वाटलं. कारण घरोघरी तेच घडत. पात्र येऊन मला सांगतात, अरे तुम्ही ज्या मोकळेपणाने स्टेजवर अडलात ते बघून आम्हाला असं वाटलं आम्ही का नाही करते आपल्या वैयक्तिक आयुष्यात. गोडगोडपणा आहे, एक गुलाबी वातावरण जे असतं ते तर आहेच आहे, पण ते जगण्यासाठी काय वेळा खरं पण व्हावं लागतं. म्हणजे ते खरं नाकारून गुलाबी नाही होते. बरोबर. हॅलो, नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलमध्ये. आणि सध्या सर्वत्र एक नाटक आहे, जे नाटक सध्या गाजते किंवा सध्या चर्चा खूप आहे नाटकाची, कारण हे आपल्या रिलेशनशिपवर नाटक आहे, नवरा बायकोचं रिलेशनशिपवर नाटक आहे. त्या नाटकाचं नाव आहे पुनश्च एकदा हनीमून किंवा पुनश्च हनीमून हे त्या नाटकाचं नाव आहे. आणि त्यानिमित्त या नाटकाचे सर्वच म्हणजे करता धरता सर्व म्हणजे एखाद्या नवीन बाळाचे सर्व काही असणारे संदेश सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मला पहिलं सांगा की नेमकं ही सुरुवात कुठे झाली या नाटकाची? म्हणजे रिलेशनशिपचं जे होतं, नाटकाची सुरुवात होते ती लग्नापासूनच होते. त्यामुळे आपला स्वतःच्या लग्नाचा अनुभव आणि आजूबाजूला जे आपण बघतोय त्याच्या अनुभवातनं की एक रिलेशनशिप सुरू होताना आपण सुरुवातीला खूप रोमॅन्टिक असतो आणि मग रिलेशनशिपचं वेळ गेल्यानंतर मग एक साचले पण येतं, जरा रुटीन व्हायला लागतं. आणि रुटीन झाल्यानंतर मग जरा त्यातलं चार्म निघून जातो. पहिला जो हनीमून पिरियड म्हणतात तो जरा खाली जातो आणि मग ते काय होतं हे शोधण्यासाठीचं मला प्रवास डोक्यात चालू होता, तेच नाटकात मी लिहिलंय. पण आपण पाहिलं की पहिल्यांदा हिंदी नाटक झालं, मग याचं मराठी झालं, ही काय कल्पना आहे? नाही, काय हे नाटक मी बरेच वर्ष झाले लिहितोय वेगवेगळ्या प्रकारे. तर तो ड्राफ्ट जे करत होतो त्याच्यातनं तो पहिल्यांदा आम्ही अगदी खूप आधी पण केलं होतं एकदा, पण ते मग मागे पडलं कारण मला मनासारखं लिहून झालं नव्हतं. मग ते माझं जसं लिहून झालं तसं पहिल्यांदा पृथ्वी थिएटरला संधी मिळाली. मग अमृता म्हणाले पृथ्वी थिएटरला आपले बरेच मित्रमंडळी त्यांचे हिंदीवाले आहेत. मग ते म्हणले अरे ते त्यांना कळणार नाही, म्हणून मग ते तिने हिंदी केलं, अमृतानेच ट्रान्सलेट केलं आणि मग आम्ही पहिल्यांदा हिंदीत प्रयोग केला त्याचा. ओके. पण असं ठरवलं होतं का तुम्ही जेव्हा लिहित होते डोक्यात किंवा घरात नाटक येत होतं, तयार होत होतं, मग असं त्यांनीच अमृता मॅडम म्हणाला की मी करणार हे, किंवा तुम्हाला डोक्यात अमृताच होती अजून मॅडमच होत्या की नाटक करताना असं काय डोक्यात होतं का, किंवा अजून दुसरं कोणा तुम्हाला वाटलं का की यांना हिंदीतल्या याला ऐकावं, किंवा आपली बायको आपल्याला दुसऱ्यासोबत हनीमून करू देईल का? त्यामुळे ते तसंच होतं डोक्यात पहिल्यापासून की ते तिलाच, कारण ते आम्ही एकत्रच काही गोष्टी जगलेल्या असतात, काही पाहिलेल्या असतात, चर्चा केलेल्या असतात आणि ह्याहून जास्त घरच्या घरीच आपण तयार होऊ शकतो. आनंदाची पण गोष्ट आहे ना की आम्हाला मिळत एकत्र, काय म्हणतात त्याला, करायला एक खेळ येतो. त्यामुळे ते अगदी डोक्यात अमृतानेच करायचं होतं पहिल्यापासून. पण आता याची रिहर्सल करत असताना किंवा हे गोष्टी ह्या नाटकाचा प्रवास करत असताना बाकीच्यांची याच्यामध्ये तारांबळ उडते का? अमित असेल किंवा मंगेश असेल, याची तारांबळ उडते का? यांचं नक्की चाललंय का? हे नाटकाचं बोलतात ते रिहर्सल, नाटकाचं बोलतात की घरचं त्यांचं चालू आहे? हा म्हणजे हा गमतीदार प्रश्न आहे, कारण बऱ्याच प्रेक्षकांना सुद्धा असं वाटलं की अरे हे तुम्ही आमच्या घरात चुकून कॅमेरे लावलेत का काय चोरून, आणि त्यातले संवाद तुम्ही लिहून घेतलेत का काय असं वाटलं. कारण घरोघरी तेच घडतं. आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नात्याच्या विषयी जे बोलणं होतं, ज्या गप्पा होतात, जी भांडणं होतात, भरपूर भांडणं त्या नाटकात, त्याच्यामध्ये ते सुद्धा तशीच असल्यामुळे तू म्हणतोस तसं सगळ्यांना हे नाटक आणि घर एकत्रच येते, हे खरं आहे. पण जे अमित म्हणा किंवा रिहर्सल करताना त्यांचं असं गोंधळ व्हायचं का की बाबा नाही हे त्यांचं चाललंय का, की घरातलंच गप्पा मारतात ते का आपला रिहर्सल चालू झाली आता? नाही, कधी रिहर्सल मध्ये सुद्धा आमचा काहीतरी होतच ना, खटके उडतात बारीक सारीक, त्यावेळी अमित असं बघतो म्हणजे साईडला की यांचं होऊ दे, आम्ही इकडे नाहीच आहे, मी असं तोंड यांचं होऊ दे, मग आपण इन होऊ याच्या, त्या गोष्टी घडतातच. म्हणजे आपण नाटकाचा जो बेस आहे तो आपण पाहिलं की नवरा बायकोचं रिलेशन कुठंतरी पुन्हा एकदा रिव्हिजिट करण्याची गरज आहे, किंवा कुठंतरी ती गोष्ट जी आहे बऱ्याच वर्षानंतर एक रटाळपणा येतो आयुष्यामध्ये म्हणा किंवा नवरा बायकोच्या लाईफमध्ये म्हणा, मग त्यातून बऱ्याचशा गोष्टी येतात किंवा मिसअंडरस्टँडिंग म्हणा होतं किंवा ह्या गोष्टी येतात. याच्याकडे हे नाटक कशा पद्धतीने पाहतं? हे नाटक याच्याकडे ऑथेंटिकली पाहतं, म्हणजे प्रामाणिकपणे पाहतं की आपण जसं काही करतो आयुष्यात ते अगदी ते थेट पाहतं. त्याला काही ते गोडगोड करायला जात नाही किंवा फिलॉसॉफिकली पण करायला, अगदी ज्या आहे तसं बघतं आणि आशा देतं की नात्यामध्ये चढ उतार तर आहेतच. म्हणजे ते लोक माथेरानला पहिल्यांदा त्यांनी हनीमून केलेला असतो, त्यामुळे त्याच ठिकाणी त्याच खोलीत जाऊन आपल्याला राहायचं असं ते बायकोचं म्हणणं असतं, ते तिथे जातात. पण आता माथेरानला चढताना वगैरे दमछाक असते ना, जे आपल्या आयुष्यात ते दमछाक असते तशी त्यांची दमछाक होते. पण नाटक एका प्रकारे आशा देतं की आपल्याला ह्या धडपडीमध्ये लगेच हात सोडायची गरज नाही आहे, तर बसून बोलायची गरज आहे. बसून बोललं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडतात आणि काही काही नकोशा पण असतात एकमेकांविषयी खटकणाऱ्या, पण त्या बोलल्या गेल्या तर आपल्याला त्यातनं मार्ग काढता येतो.
असं एक आशेचं हे पण देतं नाटक. बरोबर. आता पण पुणेशी हनुमान म्हटल्यावर एक टायटल लागलं वाटतं की पुणेशी हनुमान म्हणजे फक्त सगळं रोमॅन्टिक आहे किंवा त्या सगळ्या रोमॅन्टिक गोष्टी परत जगणं आलं किंवा मला म्हणजे नाटकातल्या अभिनेते पण तेच अपेक्षित आहे की बाबा मला सगळं तेच जगायचं कोणतं रोमॅन्टिक. पण खऱ्या अर्थाने आपल्याला नाटक हे सांगते की कशा पद्धतीने रिलेशनशिप मध्ये तुम्ही पुन्हा एकदा लुकआउट करणं गरजेचं आहे. पण आता आपण जे 2023 मध्ये पाहतोय की बाहेर समाज ज्या पद्धतीने फास्ट चाललेला आहे, एक कम्युनिकेशनचं समोरासमोरचं कम्युनिकेशनचं लोकांचं कमी होत चाललेलं आहे, तर त्या माध्यमातून हा नाटकाचा कसा इम्पॅक्ट पडतो लोकांवरती? आम्ही लोक म्हणतात की आम्हाला खूप रिलेट होतं आणि ह्या नाटकाची रचना थोडीशी ॲबस्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे काही वेळा लोकांना थोडं कन्फ्युजन होतं, अरे आधी आत्ता इथे माथेरानच्या हॉटेलमध्ये होते आणि आता अचानक ते मुंबईच्या लोकलमध्ये कसे गेले. पण तो त्या व्यक्तीच्या मनाचा खेळ आहे आणि आपल्या कोविडच्या काळात आपण बघितलं की सगळ्यांना मनाचं काही ना काही फेस करावं लागलं. तर त्यामुळे ते नाटक तशा अर्थाने आता पोचतंय की अरे ह्या नाटकाच्या नायकाला मनाचे बरेच आजार आहेत, मग त्याच्या डोक्यात काय काय चालू असतं, पण आपल्याला एवढं नाही, पण काही गोष्टी होतच असतात आणि त्याच्यावर आपण जर मदत घेतली तर मार्ग निघू शकतात. आता ते सांगायला पण नाटकामध्ये काही ठिकाणी मी इमोशनल होतो, तर पुरुष पात्र येऊन मला सांगतात, अरे तुम्ही ज्या मोकळेपणाने स्टेजवर अडला ते बघून आम्हाला असं वाटलं आम्ही का नाही करते आपल्या वैयक्तिक आयुष्यात. सो तो जो गोडगोडपणा आहे, एक गुलाबी वातावरण जे असतं ते तर आहेच आहे, पण ते जगण्यासाठी काय वेळा खरं पण व्हावं लागतं. म्हणजे ते खरं नाकारून गुलाबी नाही होते, बरोबर, दोन्ही व्हायला लागतं म्हणजे असं. आणि आपण पाहतो की नाटकाचा असा कोणता समाज तुम्हाला आठवतो का जो तुमच्या काळजाला खूप भिडलाय किंवा तो खूप त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला वाटतो, म्हणजे लिहिला तुम्हीच, पण जेव्हा तो आता स्टेजवर घडतोय, मराठीत असेल हिंदीमध्ये असेल, असं नाटक समज तुम्हाला कोणता आठवतोय का? अमृताचा असेल, तुमचा असेल, अमितचा असेल, तो कोणता एक समज बोलून मला जे लिहायला जमलेलं आहे, स्वतःच आपल्याला जे आवडतं ना की अरे छान जमून आलंय, ह्या नाटकाची सुरुवात. नाटकाच्या सुरुवातीला ते दोघं येतात, लाईट्स अशा अंधूक आहेत वगैरे, आणि ते येऊन उभं राहतात स्टेजवर आणि तो म्हणतात आपण चुकलोय, आणि ते म्हणते काय, तो म्हणतो आपण रस्ता चुकलोय, इकडे डावीकडे एक वाट जाते, उजवीकडे एक वाट जाते. तर नात्यांमध्ये अशा अनेक वाटा आपण चुकतो ना. बरोबर. तर मला फार आनंद झाला की नाटकाच्या पहिल्याच वाक्यात मला त्याचं थीम पकडता आली. त्यामुळे मला ते फार सुरुवातीला असं आपण आता ते एक जमून गेलेली गोष्ट वाटते की आपण चुकलोय. हे नाटक लगेच विषयाला हात घालतं आणि नाटकाच्या शेवटी ते दोघं एकमेकांच्या हातात हात धरतात. त्यामुळे चुकल्यापासून हात धरण्यापर्यंतचा तो प्रवास आहे. बरोबर. आणि आपण पाहतो की अमृता मॅडमने तुम्ही हिंदी काम केलं, तुम्ही पण हिंदी खूप सारं काम केलंय. त्याच्या माध्यमातून जेव्हा हिंदी व्हर्जन जेव्हा निघालं तेव्हा खूप सारे हिंदीचे ऍक्टर्स येऊन गेले की जे दिग्गज येऊन गेले नाटकाला, तर त्यांची तेव्हा रिएक्शन काय होती? म्हणजे ते सगळ्यांना हिंदीतल्या लोकांना आवडलेलंच आहे आणि थोडंसं काही वेळानं जास्ती आपल्याकडे त्या हिंदीमध्ये तर जास्ती दात पण मिळते, म्हणजे थोडे, कारण ते पृथ्वी थिएटरला इंटिमेटला पण होतं. आता विद्या बालन तर एकदा आली होती नाटकाला आणि ती म्हणजे मला नवऱ्याला पुन्हा घेऊन यायचं म्हणून ती एनसीपीला पुन्हा ते बघायला आली. तर त्यांना ते छान पोचतंय आणि तो आनंद आहे की आम्ही मराठीतनं मुळातलं नाटक असताना सुद्धा भाषेचं अनुवाद होऊन सुद्धा तो पोचतो. तो फार आनंदाची गोष्ट आहे की भाषेचं, किंबहुना आता एक प्रयत्न चाललाय की ते कदाचित इंग्रजीत पण होणार आहे, पण मी अजून ते काही सांगू शकत नाही कारण ते ठरतंय अजून. असं डोक्यात आहे का की याचं फिल्म पण याची होऊ शकते किंवा डोक्यात आहे काही? अरे फार आग्रह करतो आपला राही अनिल बर्वे जो आपला जो तुंबाडचा रायटर आहे, तो इतका मागे लागलाय, आयफोन घ्या आणि तुम्ही दोघं जाऊन शूट करा, माथेरानला शूट करा. ते अजून थोडं मनावर घ्यायला पाहिजे. कदाचित होऊ शकतं, शक्यता आहेत त्याच्यात, पण काही काळ असं वाटतं की आपण वेगळं पण मला नाटक लिहायचं, मी आता वेगळं पुढचं नाटक लिहितोय, ते अर्धहून जास्त झालं तर तिकडे पण प्रवास करायचा ना, त्यामुळे ते जरा वेळेचं नियोजनामध्ये आहे. बरोबर. पण मग आता या सर्व या नाटकाच्या माध्यमातून सांगतोच आहे प्रेक्षकांना की कसं रिलेशनशिप जपावं, पण तुम्ही तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपवरून हे तुमचा एवढा प्रवास आज इथपर्यंत तुम्ही आणलेला आहे की तुमचं आम्ही बॉन्डिंग पाहतोय की मॅडम 17व्या वर्षी असं त्यांचं लग्न झालं आणि आज तो इतका प्रवास म्हणजे अनमॅच्युअर टू मॅच्युअरचा त्यांचा प्रवास आणि आज तुमच्या सोबतची आहे, त्याच्या माध्यमातून नवीन येणाऱ्या कपलला तुम्ही काय टिप्स देशाल त्याच्याबद्दल, रिलेशनशिप बाबत? खरं ना, दुसऱ्याच्या शहाणपण आपल्याला उपयोगी येत नाही. आपल्याला पडावं लागतं, ठेचकावं लागतं. फक्त एवढंच आहे की मार्ग असतो त्याच्यावरचा, ज्या काही ताण आहे त्याच्यावर बोलणे हा मार्ग असतो आणि बोललो आपण, आणि काही वेळा दुसऱ्याची मदत घेऊन, म्हणजे काही वेळा आपल्याला सुटत नाहीत कोणी, जास्त राग येतो म्हणजे काही वेळा जास्तीचा किंवा खटकतात काही गोष्टी, तर कोणाची तरी मध्यस्थी. मग आम्ही आता थेरपी पण घेतली, आम्ही सायकोथेरपी असा मार्गही स्वीकारला. म्हणजे त्यामुळे त्या वेगवेगळ्या मानसिक काही गोष्टी मलाही होत्या, मला डिप्रेशन आलं होतं, ते मी स्वीकारलं. तर आपल्यामध्ये जे जे आहे त्याचा खऱ्या अर्थाने स्वीकार करण्याची ताकद आपण जर दाखवली तर आपल्याला खोटं राहावं लागत नाही एकमेकांशी, आणि मग त्याच्यातून बळ मिळू शकतं. तर दादा प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान असेल?
आमचं पुनश्च हनीमून नाटक पाहायला तुम्ही नक्की या, कारण आपल्या नात्यामध्ये हनीमून पिरियड जरी संपला तरी तो पुन्हा कसा प्रज्वलित करता येतो याच्या टिप्स तुम्हाला आमच्या नाटकातनं मिळतील. नक्कीच. तर नक्कीच आपले नाट्यरसिक सुद्धा हे नाटक नाट्यगृहात जाऊन पाहतील आणि तुमच्या या प्रयोगाला किंवा हे जे वेगळ्या पद्धतीने नाटक जे केलेलं आहे ते याला नक्कीच दाद देतील.